छोटी चिलट मारू नका, मारायचं आहे ना मोठा गडी मारा। सभापती महोदय, ही गोष्ट खरी आहे की वाळू राज्यामध्ये चोरी होत आहे का? तर चोरी होत आहे। मी आधीच सांगितलं, मी मान्य करतो। विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशी विरोधक सभागृहात आक्रमक होताना दिसले। राज्यात रेती उपसा होत असल्याचा मुद्दा गेल्या काही वर्षभरापासून गंभीर बनत चाललाय आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी राज्याचे गृह तथा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर नाव न घेता वाळूच्या चोरीचा आरोप केला। आमदार वाळू पकडतायत, बरोबर आहे। आमदार देखील लोकसेवेच्या व्याख्येमध्ये बसतो, पण महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत आणि मी तुमच्याकडे 5 प्रकरणं देतो पुढच्या 3 दिवसात की महसूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने 5 ब्रास गरिबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही। माननीय सभापती महोदय, अनिल परब साहेबांनी जे या ठिकाणी जे अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे, त्या विधानावर जर अनिल परब साहेबांनी मला अधिकची माहिती दिली आणि त्यांनी जर मला संपूर्ण त्यांनी सांगितलं, मला त्यांनी काही डिटेल नाव सांगितलं नाही, पण त्यांनी मला अधिकची माहिती दिली, तर मी अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मी स्वतः त्याचं निवेदन करेल। विधान परिषदेच्या कामकाला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी अनिल परब हे आक्रमक दिसले। महत्त्वाचं म्हणजे योगेश कदम यांच्या विरोधात पुरावे असल्याचा दावा देखील अनिल परब यांनी केलाय आणि याशिवाय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना योगेश कदम यांच्यावर कारवाई कराल का असा प्रश्न देखील विचारला। ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो, त्या ठिकाणचा एंट्री, जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनी व्हिजिट केली, तिकडचा तुम्हाला अहवाल ती कॉपी देतो। अनिल परब साहेब, की असे जर आढळले तर एकदा गुन्हा केला असेल तर वाहन 15 दिवसाकरता सस्पेंड, दुसऱ्या गुन्ह्यात सापडलं असेल तर महिनाभराकरता सस्पेंड, तिसऱ्या गुन्ह्यात सापडलं परमनंट सस्पेंड, असा परिवहन खात्याचाही एक निर्णय या ठिकाणी येतो आहे। अनिल परब असं म्हणाले की चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पोलिसांना निलंबित करण्याचे अधिकार आहेत। कुठल्याही लोकसेवकानं गुन्हा केल्यास कारवाई करता येते। आमदार, मंत्री हे सुद्धा लोकसेवेच्या व्याख्यात बसतात, त्यामुळे महसूल राज्यमंत्र्यांनी वाळू पकडल्याची मी तुम्हाला 5 प्रकरणे म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांना पुढील 3 दिवसात देतो, तेही पुराव्यासह सादर करतो असं म्हणत अनिल परब यांनी थेट शिंदेच्या मंत्र्यावर हल्लाबोल केला। आमच्यावरती दाखल केलं ना लोकसेवेच्या व्याख्यात बसतात म्हणून, आता हिम्मत दाखवा। आणि माझा साधा प्रश्न आहे, ही छोटी चिलट मारू नका, मारायचं आहे ना मोठा गडी मारा। आणि तुमच्या हिमतीची तर मी दाद देईनच, कारण मला माहिती आहे तुम्ही एकदम ताकदवर आहात। आज सभागृहाला नाही, तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम 12 कोटी जनतेला कळू देत की महसूल राज्यमंत्र्याचं देखील चोरी असेल तर आम्ही ती मान्य करणार नाही। सरकारचा कणखरपणा दाखवण्याची ही वेळ आहे, आता उत्तर द्या। माननीय सभापती महोदय, ही गोष्ट खरी आहे की वाळू राज्यामध्ये चोरी होत आहे का? तर चोरी होत आहे। मी आधीच सांगितलं, मी मान्य करतो की एका दिवसात काही बदलणार नाही, कारण याला 2-3 धोरणं आपण आणले आहे। आता वाळू धोरण आणलं आहे, आता बावनकुळे त्यांच्यावर कारवाई करतात का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। अनिल परब असं देखील म्हणाले की महसूल मंत्र्यांनी संबंधित ठिकाणाला भेट दिल्याचे पुरावे, तिथल्या नोंदी आणि अहवालाची कॉपी मी सभागृहात देतो, त्यानंतर महसूल राज्यमंत्र्याचं निलंबन कराल का? कारवाई करण्याची हिंमत दाखवणार का? माझा महसूल मंत्र्यांना प्रश्न आहे की आमच्यावर कारवाई करताना जी हिंमत दाखवता ती महसूल राज्यमंत्र्यांच्या बाबतीत दाखवाल का? छोटी चिलट मारण्यापेक्षा मोठा गडी मारा। असं केल्यास आम्ही तुमच्या हिमतीची दाद देऊ आणि तुम्ही ताकदवान नेते आहात असं मानू। सरकारचा कणखरपणा दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे असं म्हणत अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर कारवाईची मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली। त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सावरासावर करत कारवाई होईल असं उत्तर दिलं।